नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर 10 जुलै 2025 या दिवशी आहे गुरुवार आणि वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. तर या दिवशी प्रत्येक महिलेने सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्यावर अशी एक वस्तू ठेवायची आहे, जी वस्तू आपल्या उंबरठ्यावर ठेवल्याबरोबर आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती दूर होते, आपल्या घरातून बाहेर पडते आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही संकट आहेत, ज्यामुळे आपल्या घरामधून पैसा निघून जातो, ते सर्व संकट दूर होतात. तर आता होतं काय, आपण दिवस रात्र मेहनत करतो किंवा आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, आपला पती आहे, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस रात्र प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, पैसा कमवत असतो. आपल्या घरामध्ये पैसा येतोही, पण पैसा कुठल्या मार्गाने कसा निघून जात आहे हे मात्र आपल्याला सुद्धा समजत नाही. मग प्रत्येक घरासाठी प्रत्येक स्त्रीचं सुद्धा काही ना काही कर्तव्य असतं आणि प्रत्येक घराची लक्ष्मी ही सर्वात प्रथम त्या घराची करती महिला असते. त्यामुळे महिलेने सुद्धा आपल्या घरामध्ये शांती राहावी, सुख समृद्धी राहावी, आपल्या पतीला सुख मानावं, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, यासाठी सुद्धा काही विशेष उपाय करायचे असतात. तर त्यासाठीच उद्याचा गुरुवार आणि गुरुपौर्णिमा हा मुहूर्त लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. तसं तर गुरुवार आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णुदेव यांची सुद्धा पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी देवीचे आपला गुरु मानून जर पूजा केली, तर तुमच्या इतका श्रीमंत जीवनात कोणीही होणार नाही. कारण फक्त पैसा आहे म्हणजेच श्रीमंती आहे असं होत नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती येते, समृद्धी येते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवला तर त्या ठिकाणी तुम्हाला यश येत असतं. त्यामुळे प्रत्येक घरासाठी प्रत्येक महिलेचं हे विशिष्ट कर्तव्य आहे आणि त्यामुळे महिलांनी उद्या पौर्णिमेच्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे. तर आता उपाय काय करायचा आहे, उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा त्याची थोडीशी विधी आहे, ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. तर आता आपण सर्वसाधारणपणे करत काय असतो, तर कधी तर आपण अमावस्या पौर्णिमा आपल्या उंबरठ्याचं पूजन करत असतो. परंतु उद्या पौर्णिमा आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक छोटा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम आपल्या घरातील जी कर्ती महिला आहे, ती असे सुद्धा म्हणजे इतर वेळी सुद्धा सकाळी कधीही सूर्योदयापर्यंत अंथरुणात पडलेली असू नये याची काळजी घ्यायची आहे. कारण ज्या घरातली लक्ष्मी झोपलेली असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा कधीच आगमन करत नाही. त्यामुळे महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी उठून आपलं घर तुम्हाला स्वच्छपणे झाडून पुसून घ्यायचं आहे. आपल्या घरातील जी फरशी आहे, ती फरशी मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे. गोमूत्र असेल तर घरामध्ये गोमूत्र तुम्हाला सर्व ठिकाणी शिंपडून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, शिंपडल्यानंतर आपल्या घराच्या जिथे कुठे आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाची तुम्हाला 11 पानं तुम्हाला आणायची आहेत. ती पानं तुम्हाला धुवून स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची आहेत. फक्त काळजी घ्या की ही पानं वाळलेली नसू नयेत किंवा किडलेली नसू नयेत, याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. काय करायचं आहे, ती पानं आणायची आहेत. त्या पानावरती तुम्हाला एका चंदन घेऊन चंदन भिजवून त्याच्यामध्ये काडीने तुम्हाला त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला श्री हे अक्षर एक वेळेस असं 11 पानावरती तुम्हाला एक वेळेस अक्षर उजव्या साईडने काढून घ्यायचं आहे आणि ही पानं तुम्हाला तयार करायची आहेत. त्या पानाला दोरीने तुम्हाला आपल्या दाराला जसं तोरण बांधतो तसं ती पानं ओम जे आहे ते तुम्ही श्री जे काढले आहे ते तुम्हाला बाहेरच्या साईडने यावं, अशा प्रकारे ते पानाचं तुम्हाला तोरण तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या घराची जी मुख्य चौकट आहे, ती चौकट तुम्हाला सर्वप्रथम गोमूत्र टाकून पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पुसून कोरडी करून घ्यायची आहे. आणि ती कोरडी केल्यानंतर आता काय करायचं आहे, एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे. जवळजवळ त्या हळदीचं तुम्हाला पूर्ण चौकटीवर लेपन करता येईल अशा प्रकारे तुम्हाला हळद घ्यायची आहे. आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला शुद्ध
गाईचं गोमूत्र त्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्याचं आपल्याला थर देता येईल अशा प्रकारे त्याचं घट पेस्ट बनवायची आहे, लेपन बनवायचं आहे. आणि ते केलेलं हळदीचं मिक्सर तुम्हाला आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्याच्यावरती जी चौकट आहे त्या चौकटीवर तुम्हाला पूर्णपणे ते लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लेपन करा की ते चौकटीवर पूर्ण त्याचा एक थर तयार होईल. आणि आता ते लेपन झाल्यानंतर प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या साईडला, जे चौकटीच्या साईडला आपण तिथं काही ठिकाणी बनवलेले लक्ष्मीची पावलं लावलेली असतात, अशा ठिकाणी काय करायचं आहे तर तांदूळ घ्यायचा आहे आणि त्या तांदूळाने त्या ठिकाणी 5-5 तांदूळ दोन्ही साईडनं तुम्हाला ठेवायचे आहेत. म्हणजे चौकटीच्या दोन्ही साईडला तुम्हाला 5-5 तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्या तांदळावरती आता तुम्हाला 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत. आणि ते 2 दिवे तुमच्याकडे जर मातीचे दिवे असतील तर तुम्ही ते मातीचे दिवे वापरू शकतात. जर नसतील तर तुम्ही घरामध्ये आपल्या गव्हाच्या पिठापासून तुम्हाला दिवे बनवून घ्यायचे आहेत. ते दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. ते दिवे बनवून घ्या. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही तेल वापरला तरी चालेल. ते दिवे तुम्हाला वात टाकून प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आणि त्या तांदळावरती त्या दिव्याची जी ज्योत आहे ती बाहेरच्या दिशेला व्हायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये जसं एखादी व्यक्ती येत असतो तर त्याच्याकडे त्या दिव्याची ज्योत झाली पाहिजे, अशा प्रकारे ते दिवे तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचे आहेत. दोन्ही दिवे प्रज्वलित करा. दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. चौकटीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे. फुलं ठेवायची आहेत. दिव्याच्या साईडला तुम्ही फुलं ठेवा, चौकटीवर फूल ठेवा. आणि आता काय करायचं आहे, जे तोरण तुम्ही बनवलेलं आहे ते तोरण आता तुम्हाला तुमच्या घराला बांधायचं आहे. तोरण बांधल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तोरण बांधा की येता जाता ते तोरण आपल्या डोक्याला लागणार नाही, याची काळजी घ्या. अतिशय वरच्या साईडनं तुम्हाला ते तोरण बांधून घ्यायचं आहे. हा उपाय प्रत्येक महिलेने आपल्या घरासाठी, घराच्या सुख समृद्धीसाठी करायचा आहे. आता जे तोरण तुम्ही लावलं आहे ते तोरण तुम्हाला तुमच्या दाराला फक्त 3च दिवस ठेवायचे आहे. 3 दिवसाच्या वरती तुम्हाला ते तोरण ठेवायचं नाही. त्या तोरणावर तुम्ही जे श्री लिहिलेलं आहे त्यामुळे होतं काय, तुमच्या घराच्या साईडने जी काही नकारात्मक शक्ती तुमच्या घरावर पडत आहे, जी वाईट नजर आहे, काही वाईट शक्ती असते तर ती शक्ती निघून जात असते. त्यामुळे 3 दिवसानंतर ते तोरण तुम्हाला काढायचं आहे. तोरण तुम्हाला कचऱ्यामध्ये न टाकता तुमच्या शेतामध्ये नेऊन ते पुरायचं आहे. किंवा तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठं वाहतं पाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही नेऊन ठेवा. वाहतं पाणी शेतीही नसेल तर घराच्या साईडला कुठेही तुम्ही जागा थोडीशी असेल तिथे तुम्हाला ते पुरून द्यायचं आहे. अशा प्रकारे ते तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे. 3 दिवसापेक्षा जास्त हे तोरण तुम्ही ठेवू नका. तर हा उपाय प्रत्येक महिलेने उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराच्या प्रगतीसाठी नक्कीच करा. यामुळे घराचं उंबरठा पूजन केल्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आनंदाने येत असते आणि वास्तव्यसुद्धा करते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा सर्व काही टिकत असतो. धन्यवाद.